शिल्लक राहतात फक्त 3 मित्र. रात्रीची वेळ, नेमका अमावस्येचा दिवस, काळा कभिन्न अंधार आणि भयान शांतता. आणि इथून सुरू होतो एक रहस्यमय प्रवास. एपिसोड 6. कोई है, कोई है. महेश, पार्टीच्या नावाखाली कुठे घेऊन आलायस? अरे हा वाडा भयानक वाटतोय. दे दे. काय लग्न करायचंय? टॉर्च दे, टॉर्च. शाईला टॉर्च तर तुझ्या हातातच आहे. सॉरी सॉरी. अरे हा पण घाबरताय वाटतं. ओय चल हट. कोण आहात तुम्ही? मी रामू काका, ह्या घराचा रखवालदार. ह्या वाड्यात तुमची करतोच आता. महेश, महेश, अरे सोय करतो. ह्या वाड्यात तुमचं स्वागत आहे. इथेच थांबा, आलोच मी. इथे लाईट नाही का? थांबा, काहीतरी करतो. लाईट. आवे मांडलिका. तू मंजलिका? तर मग मी काय इनामिनाडी का काय? ही कुठली पद्धत खाऊ घालायची? मला अर्धा तरी ठेवायचंस. अरे महेश, महेश मुताट क्या येते? चला पळा. कुठे चालला? कुठे नाही. चहा घ्या, चहा. द्या द्या, मी 1/2 करतो. ओ काका, ती भिंतीतून आली आणि मला केळ भरून गेली. अरे देवा, धरलं का तुम्हाला? ती अर्चना उर्फ आर्ची, मालकाची पोरगी, 5 वर्षापासून विहिरीत असते. आमची आर्ची पट्टीची पोहणारी. तिचं लग्नही ठरलं होतं. मग परशानं बुडवून मारलं की काय? केळं खायचंय का? केळं नको नको. मग ऐका, आर्ची पट्टीची पोहणारी विहिरीच्या शेजारी सेल्फी काढत होती. सेल्फीच्या नादात केळ्याच्या सालीवर पाय पडला, घसरून विहिरीत पडली आणि मेली. पट्टीची पोहणारी विहिरीत पडून मेली कशी? विहिरीत पाणीच नव्हतं. कपाळ आपटलं आणि मेली. तवापासून रोज येते आणि केळं खाऊ घालते. पण केळच का खायला घालते? केळ्याच्या सालीवरून घसरून पडली ना. अगदी बरोबर. ज्याने तिच्या हातचं केळं खाल्लं त्याच्याशी ती लग्न करते. लक्षात, आता भूताशी लग्न, मज्जा आहे त्याची. नको नको महेश, महेश. ए सोड. मी आलोच.
तुमच्यासाठी खायला आणतो काहीतरी. तशी पण भूकच लागली होती. नाम है कोई बदनाम है कोई किसको खबर कौन है वो अनजान है कोई नाम है कोई बदनाम है कोई किसको खबर कौन है वो अनजान है कोई हो बाई डोक्यावर पडलात काय? ती मेणबत्ती बंद करा. लाईट कधीची झाली आहे? कोण आहात तुम्ही? एकट्याच काय असतात? काय जोक झाला तो आम्हाला पण सांगा. तेवढेच आमचे आपलं मनोरंजन. शाळेला वेडी होती ती बाई. कशी काय ती बाई? कुठनं आणतो एक एक पात्र? ती कोण होती ती? बाई. बाई वाड्यावर या. म्हणजेच वाड्यावरची मालकीण बाई मनोरमा. वाड्या मागे चिंचेच्या झाडावर असते. का चिंचेचे डोहाळे लागलेत का तिला? केळं खायचंय का? केळं नको. अमावस्येचा दिवस असतो. मालक आणि मालकीनबाईंच्या लग्नाचा 13वा वाढदिवस होता. रात्रीची वेळ होती. मालकांनी जेवता जेवता मालकीनबाईंना जिलेबीचा घास भरवला. अचानक लाईट गेली. त्यात मालकीनबाईंना शिंक आली. मालकीनबाई जिलेबी नाकात अडकून मेली. घ्या घ्या खाऊन घ्या. द्या द्या मी 1/3 करतो. पण काका तुम्ही भूतांसोबत कसे काय राहतो? कारण मी पण 5 वर्षापूर्वी मरण पावलो. याच वाड्या. पुन्हा एकदा मिशन पते. कसं आहे मंडळी? सावंतवाडीत फ्लॅटचे दर गगनाला भिडलेत आणि भाड्याचं काय तर विचारूच नकात. म्हणून ह्या मोडक्या वाड्यात आम्ही गेली 2 वर्षापासून राहतो. तेही अगदी फुकट. कोणी इकडे यायचा प्रयत्न केलाच तर असं पळवून लावतो. कशी वाटली आयडिया?